चहा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 50 ग्रॅम वेलची, 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंग, जायफळ, 2 ग्रॅम मुलेठी, 2 ग्रॅम अश्वगंधा. सुंठ, दालचिनी, मुलेठी आणि अश्वगंधा हे जिन्नस खलबत्त्यात ठेचून घ्यायचे. आता ह्या मिश्रणात काळे मिरे, जायफळ, लवंग आणि वेलची घालून मिक्सरमध्ये फिरवून घेत त्याची बारीक पूड तयार करायची. झाला आपला चहाचा मसाला तयार. मसाला चहा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे चहा पावडर, 3 चमचे साखर, अर्धा चमचा चहा मसाला, 1 कप दूध. पाण्यात चहा पावडर आणि साखर घालून उकळी काढून आपण तयार केलेला चहा मसाला घालून पुन्हा उकळी काढायची आणि आता त्यात दूध घालून परत उकळी काढायची. आता चहा गाळून घ्यायचा. झाला आपला मसाला चहा तयार. ग्रॅमच्या मेजरमेंटमध्ये आणि कप आणि टीस्पूनच्या मेजरमेंट या दोनही अचूक प्रमाणात या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. हा मसाला छान 2 ते 3 महिने टिकतो. तर इथे मी 50 ग्रॅम वेलची घेतलेली आहे. 50 ग्रॅम वेलची इथे कपचं मेजरमेंट आहे, बरोबर अर्धा कप होते. 10 ग्रॅम काळी मिरी आहे, 10 ग्रॅमच मी इथे सुंठ घेतले, हे समप्रमाणात घेतले. आता हे स्पूनमध्ये 1 टेबलस्पून आहे काळं मीर, त्या प्रमाणात घेतले. 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंगा, जायफळ येतं की नाही त्याचं 1/4 पोर्शन हा जायफळाचा घेतलेला आहे. इथे 2 थोडे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. आयुर्वेदिक औषधं ज्या दुकानात मिळतात तिथे ते मिळतील, पण हे 2 वापरणं अगदी ऑप्शनल आहे. तर इथे आहे मुलेठी, हे अगदी 2-2 ग्रॅमच्या प्रमाणात घेतले. मुलेठी 2 ग्रॅम आणि 2 ग्रॅम अश्वगंधा. आणि मी पुन्हा सांगते, मुलेठी आणि अश्वगंधा नसेल काहीच हरकत नाही. हे जे वरचे जिन्नस आहेत ते इझिली उपलब्ध असतात, त्यात तुम्ही करू शकता. फक्त या दोन्हीची चव छान उतरते चहात, अश्वगंधा मुलेठी. आणि थोडा एक काढा म्हणून पण हा मसाला तुम्ही वापरू शकता, त्या दृष्टीने मी ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता काय होईल ना, हे सगळे जिन्नस ॲज इट इज जर तुम्ही टाकायला गेला मिक्सरमध्ये आणि फिरवायला गेलात तर मिक्सरचं भांडं खराब होईल, ब्लेड तुटेल बेसिकली. त्यामुळे स्पेसिफिकली हे सुंठ ही अशी ठेचून घेणं गरजेचं आहे. सुंठ तोवर फोडून घ्यायची जोवर यातलं आहे ना ही पावडर अशी रिलीज होत नाही. ही अशी फोडल्याने काय होतं, मिक्सरमध्ये ही पटकन फिरली जाते. बघा आता यामध्येच हे बाकीचंही जिन्नस घालूयात. दालचिनी, मुलेठी आणि अश्वगंधा. आणि हेही जितकं शक्य असेल तितके लहान लहान तुकडे करून घ्यायचे. हे मुलेठी आणि अश्वगंधा फोडल्यावर काय कमाल वास येतो याचा. हेही फोडलं ना की छान असं इझी होतंय ब्रेकडाऊन व्हायला. त्यामुळे हे सगळे जिन्नस आहे ना मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी असे फोडून घ्या. आता हे सगळं काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये काळे मिरे, जायफळ, हवं तर जायफळ पण आपण फोडून घेऊयात. तसं जायफळ ठिसूळच असतं त्यामुळे. लवंगा आणि वेलची. आता हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचा. मस्त कमाल झालेला आहे. काय सुवास दरवळतोय या मसाल्याचा. मस्त. फार बारीक नाही दळला गेला तरी चालेल, कारण एनिवे आपण चहा गाळूनच पितो. पण काढ्यासाठी म्हणून तुम्ही हा मसाला बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की आणखी थोडासा बारीक करून घ्या. आता एक हवाबंद काचेची बरणी घ्यायची आणि त्यावर मस्त लेबल लावायचं चहाचा मसाला आणि त्यामध्ये हा काढून घ्यायचा. चला आता चहा झालाच पाहिजे की नाही, एवढा ताजा ताजा मसाला आहे. तर इथे मी 2 कप पाणी घालते. तर या प्रमाणात आहे ना 4 कप चहा बनवून तयार होतो. म्हणजे हे वाले कप माझ्याकडे जे आहेत ते. यात 2 चमचे चहा पावडर आणि 3 चमचे साखर घालते. साखर थोडी कमी घालते. आणि आता याला एक मस्त दणकून ना उकळी काढूयात.
मस्त दणकून अशी या चहाला उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात हा चहाचा मसाला. 4 कप चहा होतोय, हा अर्धा चमचा मसाला पुरेसा होतो. आणि मसाला घातल्यावर देखील एक उकळी काढूयात. आणि आता दूध. 1 कप दूध मी घेतलं, 2 कप पाणी आहे तर 1 कप दूध इथे घेतलं. आता याला एक मस्त उकळी काढूयात. चहाला अशी मस्त दणकून उकळी काढायची आणि चहा गाळून घ्यायचा.